नमस्कार मित्रांनो, भारत सरकारने असंघटित कामगारांना वृद्धापकाळाचे संरक्षण देण्यासाठी एक अतिशय महत्त्वाची योजना सुरू केली आहे, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना। या योजनेअंतर्गत तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3000 रुपये निश्चित पेन्शन मिळू शकते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत। कोण पात्र आहे, पेन्शन कशी मिळेल, किती योगदान द्यावे लागेल आणि नोंदणी कशी करावी। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्या किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाच्या तरी आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकते। प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही एक ऐच्छिक आणि योगदानात्मक पेन्शन योजना आहे। याचा अर्थ तुम्ही या योजनेत सामील होण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यायचा आहे आणि तुम्हाला दरमहा एक ठराविक रक्कम योगदान म्हणून द्यायची आहे। या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकदा तुम्ही 60 वर्षांचे झालात की तुम्हाला दरमहा 3000 रुपये इतके किमान हमी पेन्शन मिळेल। आता आपण पाहूया की या योजनेसाठी कोण पात्र आहे। ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी आहे जे घरगुती कामगार, रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, विटभट्टी कामगार, शेतमजूर, बांधकाम कामगार किंवा कचरा उचलणारे म्हणून काम करतात। ज्यांचे मासिक उत्पन्न 15000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे आणि ज्यांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान आहे, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात। फक्त एक लक्षात ठेवा की तुम्ही आयकर भरणारे नसावेत आणि तुम्ही NPS, ESIC किंवा EPFOचे सदस्य नसावेत। आता आपण योगदानाबद्दल बोलूया। ही एक 50-50 आधारावर चालणारी योजना आहे। याचा अर्थ तुम्ही जितकी रक्कम दरमहा द्याल तितकी समान रक्कम केंद्र सरकार तुमच्या पेन्शन फंडात जमा करेल। तुमचे योगदान तुम्ही कोणत्या वयात योजनेत सामील होता त्यावर अवलंबून असते। उदाहरणार्थ, जर तुम्ही वयाच्या 18व्या वर्षी सामील झालात तर तुम्हाला दरमहा फक्त 55 रुपये योगदान द्यावे लागेल। केंद्र सरकार देखील 55 रुपये देईल। एकूण योगदान 110 रुपये होईल। जर तुम्ही वयाच्या 29व्या वर्षी सामील झालात तर तुम्हाला दरमहा 100 रुपये योगदान द्यावे लागेल। केंद्र सरकार देखील 100 रुपये देईल। एकूण योगदान 200 रुपये होईल। आणि जर तुम्ही 40 वर्षांचे असताना सामील झालात तर तुमचे योगदान दरमहा 200 रुपये असेल आणि सरकार देखील 200 रुपये देईल। हे योगदान तुम्हाला 60 वर्षापर्यंत दरमहा द्यावे लागेल। 60 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला दरमहा 3000 रुपये पेन्शन सुरू होईल। या योजनेत कौटुंबिक पेन्शनचीही सुविधा आहे। पेन्शन सुरू असताना जर लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या पती किंवा पत्नीला पेन्शनच्या 50% म्हणजेच 1500 रुपये दरमहा मिळतील। जर एखाद्या लाभार्थ्याचा वयाच्या 60व्या वर्षापूर्वी मृत्यू झाला किंवा कायमचे अपंगत्व आले तर त्यांच्या पती किंवा पत्नीला ही योजना नियमित पैसे भरून पुढे चालू ठेवता येईल किंवा जमा झालेले पैसे व्याजासह काढून योजनेतून बाहेर पडता येईल। जर तुम्ही 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत स्वतःहून या योजनेतून बाहेर पडलात तर तुम्हाला तुमचे पैसे बचत बँकेच्या व्याजदरासह परत मिळतील। नोंदणी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे। तुमच्याकडे आधार कार्ड, बचत बँक किंवा जनधन खाते आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे। तुम्ही जवळच्या कोणत्याही सामान्य सेवा केंद्राला भेट देऊन बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करू शकता। पहिल्या महिन्याचे योगदान तुम्हाला तिथे रोखीने भरावे लागेल, ज्याची तुम्हाला पावती मिळेल। त्यानंतरची दरमहाची रक्कम तुमच्या बँक खात्यातून ऑटो डेबिट सुविधेद्वारे आपोआप कापली जाईल। कोणत्याही मदतीसाठी तुम्ही LIC, EPFO किंवा सरकारच्या कामगार कार्यालयातील सुविधा केंद्रांना भेट देऊ शकता। आता आपण प्रत्यक्ष अर्जाची प्रोसेस बघूया। अर्ज करण्यासाठी मानधन.in ह्या वेबसाईटवर यायचं आहे। ह्या पोर्टलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। मित्रांनो, या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला 3 पर्याय पाहायला मिळतील: सेल्फ एनरोलमेंट, CSCVLE आणि ॲडमिन लॉगिन। तर तुम्हाला ह्यामध्ये सेल्फ एनरोलमेंट पर्यायावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यावर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि प्रोसीड बटनावर क्लिक करा। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल। तो OTP तिथे टाका आणि लॉग इन करा। OTPने लॉग इन केल्यानंतर असा काही इंटरफेस बघायला भेटेल। इथे सर्व्हिसवरती जायचं आहे आणि इथे एनरोलवरती क्लिक करायचं आहे। PMSYM यावरती क्लिक करायचं आहे। इथे आर यू रजिस्टर इन श्रम कार्ड तर यस करायचं, आपण रजिस्टर केलेलं आहे। आता तुम्हाला इथे काही प्रोसेस बघायला भेटत असतील, काही स्टेप आहे त्या करायच्या असतील। आता इतकंच की एनरोलमेंट फॉर्म भरायचा आहे। त्याच्यानंतर तुमचे नॉमिनी डिटेल टाकायचे आहे। तुमचे डाउनलोड फॉर्म म्हणजे मॅन्डेट फॉर्म असतो तो डाउनलोड करायचा आहे। अपलोड मॅन्डेट फॉर्म अपलोड करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेला श्रम कार्ड लिंक करावा लागतं, जेणेकरून तुमचे वयाप्रमाणे जे छोटी रक्कम असते 55 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंत ही महिन्याच्या महिन्याला डेबिट होते आणि 40 वर्षानंतर तुमच्या खात्यावरती जी पेन्शन आहे ती येण्यासाठी चालू होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्व प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर श्रम कार्ड, गोल्डन कार्ड हे मिळत असतं। आता तुम्हाला ही प्रोसेस कशी करायची हे मी थोडक्यामध्ये लगेच दाखवून देणार आहे। आता सर्वप्रथम आता तुम्ही ही जर प्रोसेस तुम्हाला जमलीच नाही मोबाईलवरून तर CSC सेंटरला भेट द्या, तिथून तुम्ही करू शकतात। तर तुम्हाला तुमचा पहिला श्रम कार्डचा नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुमचं जे जन्मतारीख आहे ती टाका, आधार क्रमांक टाका, व्हेरीफाय करा, मेल ID टाका, तो व्हेरीफाय करायचा आहे। संपूर्ण प्रोसेस व जी माहिती आहे ती काळजीपूर्वक तुम्हाला इथे भरावी लागत असते। त्यानंतर तुमचा जो आधार कार्डप्रमाणे ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे। कास्ट कॅटेगरी जी आहे ती तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे। ही जी सर्व माहिती आहे व्यवस्थित भरायची आहे।
तुम्ही जर इथं PF मेंबर ID धारक नसाल तर तुम्हाला इथे नो करायचं आहे. टॅक्सपेअरला नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कन्सेंट ऑथेंटिकेशन वरती इथं टिक करून घ्यायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे बँक खात्याचे आणि वारसदाराचे नॉमिनी तपशील भरणे. यामध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा IFSC कोड आणि खाते क्रमांक अचूक टाकावा लागतो, कारण याच खात्यातून दरमहा पेन्शनचा हप्ता ऑटो डेबिट होणार असतो. वारसदार म्हणून तुम्ही तुमच्या पत्नीचे किंवा पतीचे नाव आणि आधार तपशील देऊ शकता. हे सर्व तपशील भरल्यानंतर स्क्रीनवर एक मॅन्डेट फॉर्म जनरेट होतो, जो तुम्हाला डाउनलोड करून त्यावर स्वाक्षरी करावी लागते आणि पुन्हा स्कॅन करून पोर्टलवर अपलोड करावा लागतो. हा फॉर्म अपलोड केल्याशिवाय बँक खात्यातून पैसे कापण्याची प्रक्रिया अधिकृत होत नाही. एकदा का हा फॉर्म यशस्वीरित्या अपलोड झाला की तुम्हाला पहिल्या महिन्याचे योगदान, जे तुमच्या वयानुसार 55 ते 200 रुपयांच्या दरम्यान असेल, ऑनलाईन पेमेंटद्वारे भरावे लागते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमचे श्रमयोगी पेन्शन कार्ड किंवा गोल्डन कार्ड डिजिटल स्वरूपात प्राप्त होते, जे तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढू शकता. तर मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी असंघटित कामगार असेल तर ही योजना त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. वृद्धापकाळात आर्थिक मदत मिळवण्यासाठी आजच या योजनेत नोंदणी करा. अशीच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.